श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला अगाध आहेत. एखाद्या भक्ताला जर स्वामींनी एकदा अनुभव दिले तर नेहमी स्वामी त्या भक्तांच्या पाठीशी राहतात आणि पावलोपावली त्या भक्तांच्या बरोबर भक्तांना साथ देत असतात. आणि त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की स्वतःकडे कधीच कोणत्याही भक्ताचे काही सुद्धा ठेवत नाहीत. एकदा जरी एखाद्या भक्ताने श्री स्वामी समर्थ कमेंट जरी केली तरी देखील योग्य वेळ आली की स्वामी त्या भक्तांना भरपूर देऊन जात असतात. त्याचबरोबर स्वामींसाठी अशक्य असं काहीच नाही. आणि जर एखाद्या भक्ताचा स्वामींवर एवढा विश्वास असेल तर स्वामी नेहमी त्या भक्तांच्या जे नशिबात नाही ते सुद्धा देऊन जात असतात. कारण स्वामी नेहमी प्रत्येकालाच म्हणत असतात, मग त्यांचा भक्त असो किंवा नसो, प्रत्येकाला स्वामी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. मग तुम्हीच विचार करा, जो भक्ताने स्वामींचा भक्ती मार्ग निवडलेला आहे, स्वामींचे चरण पकडलेले आहेत त्यांच्यासाठी तर स्वामी काय काय करतील. त्यामुळेच तर जे स्वामी भक्त आहेत त्या सर्वांना माहीत आहे की स्वामी आपल्या भक्तांसाठी अशक्य हे शक्य करत असतात. एवढी स्वामींची वेडी माया आपल्या भक्तांवरती आहे. त्यामुळेच तर स्वामी जे नशिबात नाही ते सुद्धा आपल्या भक्तांना नेहमीच देऊन जात असतात. त्यामुळे स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांना जेव्हा एकदा अनुभव येतो तेव्हा मात्र पावलोपावली अनुभव हे नक्कीच येत असतात. असेच अनुभव आजचा देखील अनुभव आहे आणि आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे नंदाबाई तायडे आहे. आता तुम्हाला हे नाव ऐकल्यानंतर लगेचच लक्षात आले असेल कारण या ताईंचे भरपूर अनुभव आपल्या चॅनलवर शेअर झालेले आहेत. तर त्या राहणाऱ्या संभाजीनगर येथील आहेत. चला तर त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर चमत्कार हे केलेले आहेत. मग चला तर ताईंच्या आयुष्यामध्ये झालेले स्वामींचे चमत्कार ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. ताई तुमचा अनुभव चालू होता पाहणं. होय. ते अंबरनाथच्या ताईचं टाकलं ना तुम्ही आज. हो हो हो. तो आताच होता फोन. मला तुमचा टाइमच माहित नाही फोन कधी लावायचं म्हणून. टाइम आपला नाहीच नव्हता, कधीही लावला तरी चालतो दिवसभरामध्ये. चालतो ना. पण कसं की फोन चालू वगैरे असल्यानंतर नाही ना उचल. नाही ते समजलं बिझी असल्यावर, पण मग ते असं टाइम माहित नव्हता म्हणलं आपण कोणत्या वेळेत लावायचा काय मग ते. अनुभव लई छान येऊ राहिले मला. अरे वा, अजून आले होय. हो चालूच आहे अनुभव येणं. आता गुरुवार गेला ना. मग मी असं तुम्हाला सांगितलं माझी अशी संकल्पाची सेवा निवड. 26 तारखेला माझं कसं कर्म चांगले आणि 24 तास आपलं नामस्मरण चालू ठेवते मी. हो ना हो ना. नाव सांगताय का ताई? नंदाबाई तायडे, संभाजीनगर. संभाजीनगर. बर बर. मग गुरुवार असे धरले मी म्हणले करीन माझ्याकडून 5 होती 7 होती अशी जेवढी झाली तेवढी उपास करीन मी. तर मग गुरुवार होता, देवपूजा आंघोळ केली, देवपूजाला देव घेतले. मग स्वामीचा फोटो राहतो आपण मग कपडा घेऊन पुसून काढते फोटोला. मूर्ती असली का आपण तिचा अभिषेक करून ते करतो. पण मग आता मूर्ती नाही माझ्याकडे, फोटो आहे. मग फोटोला आपण फोटो काढला, देव काढले ताटामध्ये नानाला. फोटो हातात घेतला, स्वामी ताई फोटो पुसायला लागले. तर त्या फोटोच्या स्वामीच्या उजव्या हाताजवळ अशी काळी स्वामीची प्रतिमा दिसली. सावली? म्हणजे स्वामीची सावली प्रतिमा. म्हणजे प्रतिमाच दिसली? प्रतिमा दिसली. मी तुम्हाला फोटो टाकन त्याचे. बरं बरं. मग त्या दिवशी मला ते मी घरात आवाज ऐकला. मग ते फोटो कुठं काढले गेलं त्याचं रेकॉर्डिंग कुठं केलं. मग मी उठले, फोन घेतला आणि मग ते फोटो काढले. तेवढे 2 फोटो काढले. ते बरं केलं. मग पाठवली मग माझ्या मुलाला सुनबाईला ते ना.
मग आता इथं दाखवली बरेच, मग मला आनंद झाला ना जास्त. मग ते स्वामीची प्रतिमा फोटो दिसू राहिली. नातू खुश झाला असेल मग. नातू खुश झाला. मग नातूचं मी सांगते तुम्हाला, त्याची बी पाठवते मी. त्याला दिव्यात काय कशी ती प्रतिमा आली त्याची दिव्यामध्ये. कशाची प्रतिमा निघाली? ते म्हणजे आता छोटा आहे तो. आता स्कूल मध्ये कसं ड्रॉइंग, ते आता ड्रॉइंग लय छान करतं ते. अरे वा. हा त्याला ते काय हे बी भेटलेलं आहे त्याला ड्रॉइंग मध्ये. म्हणजे त्याचं चालूच राहतं नेहमी. प्रत्येकाला त्याला सांगितलं मी, आपल्या स्वामीचं फोटोची ड्रॉइंग करून दे म्हटलं. मग मी त्याला फोटो टाकन मी तो. अरे वा. हा तर करीन म्हणे. तर मग त्याला तो मी गेले मग तिथं म्हणजे एक मुक्काम केला. मग त्याला तो आता नादच लागला स्वामीचा. अरे वा. दाखव मला दिव्यात काय, दाखव मला दिव्यात काय तुझ्या. मग त्यांच्या दिव्या तिथं फोटो ते आणला. मग दिवा लावतो. मग मी म्हणलं स्वामी आता हे काय चाललं म्हणलं या मुला. इच्छा होती ना नातवाने सेवेत यायची. हो. मग म्हणलं स्वामी दाखवा काहीतरी. मग आम्ही बरंच बसलो. मग ते असं आपण दिवा लावला आणि ते लगेच स्वामी इतकी ते आपल्याला दाखवायला सांगा तुम्ही. अरे वा. हा तर मग नंतर म्हणलं जाय बाबा तुझं ती नेहमी चालतं म्हणलं. मग तो स्वतः स्वामीजवळ बसायचा दिव्यामध्ये फोटो काढायचा, फोन घेऊन बसला ताई. तर तुम्हाला पाठवते मी ते फोटो. इतके छान आकृती आली त्याच्यामध्ये. अरे वा. तर मग त्याला काढली दाखवली. अरे म्हणलं तू ड्रॉइंग करतो ना, ते ड्रॉइंग ना ती आकृती दिली म्हणलं स्वामी तुला त्याच्यामध्ये. अरे वा. हा इतकी छान. मी फोटो टाकून देईन तुम्हाला आता. बरं. हा तर मग इतका आनंद झाला त्या नातवाचा. मस्त लगे ते स्वामी पुढे ताट ठेवलं, दाखवलं. म्हणलं पाय स्वामीची कला. जे स्वामीचं नाव घेत नव्हतं म्हणजे त्याच्या बुद्धीत एवढा पालट केला स्वामींनी. हो. तुम्हाला त्याला कसं तुमच्या अनुभवांची ओढ लागते तशी स्वामींना सुद्धा त्याला भक्तीत घ्यायचंय. हो. मग माझ्या मुलाला पाठवला ना मी, तर स्कूलमध्ये होता म्हणजे मोठा मुलगा. हा मग फोटो पाठवले ते फोनवर व्हॉट्सअपला टाकले. त्यानं बघितले ते. मग ते दोघे एका शाळेवर सुनबाईन तो. मग तिथे शाळेवर सुनबाईला पण दाखवले. तर मग ती म्हणे स्वामी म्हणे. अरे वा. ती काय ती प्रतिमा. आणि मग तो म्हणजे तुम्हाला सांगितलं ना, तो मान्य असं देव म्हणजे तो म्हणतो शक्ती आहे, असं आहे तसं आहे. मग तो मला काय म्हणे, मग फोन लावला शाळेतून आल्यावर म्हणे ते ना त्या दिवशी गुरुवारी पाऊस चालू होता दिवसभर. म्हणे त्याच्यामुळे ना ते बाष्पीभवन झालं म्हणे. आणि ते ओल्याचा मग ते फोटो म्हणलं मग बाष्पीभवन मी होईल, सगळं होईल. मग स्वामीचीच आकृती होईल त्याच्यामध्ये. ते महत्वाचं आहे ना. मग आकृती दुसऱ्या 3 फोटो मध्ये बाष्पीभवन झालं असं म्हणे. तू पुसलं म्हणलं. मग नंतर ते बाष्पीभवन गेलं का केलं असं केलं का ना बरं का. म्हणलं तू मान नको मानू, आम्ही मानतो म्हणलं स्वामीला. पण ताई आपण बघतो इतक्या दिवस झाला आता प्रत्येकाच्या घरी फोटो आहेत. कोणाच्या घरात असं बाष्पीभवन झालंय सांगा बरं. नाही ना ताई तुम्ही ऐका ना. मग त्याच्याकडे ती 4 व्हीलर गाडी आहे ना. त्या गाडीत त्यानं आमच्या इकडे तुम्हाला ते 12 ज्योतिर्लिंग माहिती ना वेरूळ. हो माहित आहे. मग ते वेरूळ आहे ना आमच्या जवळ आहे ते ज्योतिर्लिंग. ते आमच्या गावाजवळ आहे ते. मग तिथं एक जनार्दन स्वामी आहे. मग ते इकडे आमचा भाग आहे ना सगळं त्या स्वामीला मानते ते. ते आता हयात नाही ते स्वामी. त्यांनी समाधी घेतलेली कोपरगावला. पण मग सगळे भक्त आहे ते इकडे आमच्या भागामध्ये. मग तो फोटो त्याच्या गाडीत लावलेली त्यांना ते जनार्दन स्वामीचा फोटो. मग त्या दिवशी गुरुवारी संध्याकाळी मी पोळी करायला लागले ना. तर माझ्या पोळीवर उभे स्वामी, त्या स्वामीचा फोटो निघाला ते जनार्दन स्वामीचा. अरे वा. त्याच्या गाडीत लावेल तो. त्यानं सकाळी स्वामीचं मान्य नाही केलं ते. आणि मग संध्याकाळी तो फोटो परत पाठवला मी त्याला. म्हणलं तू मला अंधश्रद्धा म्हण, वेडी म्हण, असं लिहून पाठवलं. पण मग हा फोटो बघ. आणि जो स्वामीचा जनार्दन स्वामीचा फोटो माझ्याकडं तो काढला, तो पाठवला. ते पोळीवरला फोटो आणि तो फोटो विभूत सारखे ताई. अरे वा. मग मी म्हटलं बघ तुझ्या गाडीत जनार्दन स्वामीचा फोटो आहे, तू या स्वामीचं मान्य नाही केलं ना. मग ते एकच आहे म्हणलं, अवतार आहे पूर्ण आपलं एक आहे. ते स्वामी बी एकच आहे. ते हे बघ म्हणलं. त्यांनी संध्याकाळीच आपल्याला जनार्दन स्वामी पोळीवर आली म्हणलं. अरे वा. पहा मग ते स्वामीचा अनुभव. तुम्ही इतका अनुभव आहे स्वामीचा. मला आहे ना आता दररोज पोळीवर असं काही येतच. रात्री पण माझ्या पोळीवर आहे ना ते आपण तव्यावर पोळी टाकल्यावर ते असं फोडणी येत का हा वर फुटतं ते. हो
हा मग त्याच्यामध्ये ती जी आकृती आली ना तर ती स्वामीची आकार आला तो अरे वा. फुगेलवर. हा हा हा. अरे वा. हा आणि मग मी म्हणलं आता एकच काय आता नेहमीच आपल्याला असं होऊ राहिलं. मग मी ती पोळी अशी काही वेळ टाकून तिला असं जास्त वेळ ठेवली तिला दागली ना. हा हा. तो जो आकार होता फोडाचा तो त्याला काही डाग पाडला नाही ताई. अरे वा. हा हा. माझी पूर्ण पोळी दागली पण तो जो स्वामीचा तो वर आकार आला ना फोडाचा तो त्याला काही डाग नाही झाला. अरे वा. खरोखर खूप सुंदर अनुभव. हो रात्री पण मी स्वामीला ताट ठेवते ना. हा हा. मग मी स्वामीला पहिली पोळी नाही ठेवत दुसरी पोळी ठेवते. अच्छा. हा हा तिसरी पण नाही ठेवत मग चौथी पाचवी ठेवते मग असं. हा हा. हा मग तिसऱ्या पोळीवरच ताई रात्री पण स्वामीची आकृती आली बाई. अरे वा. हा म्हणजे आता हे दररोजच माझ्या समोर चालू आहे स्वामीचे चमत्कार आता. हो ना हो ना. तुमचे अनुभव भरपूर आहेत आपल्या चॅनलवर. हो आणि मग ते असे अनुभव येऊ राहिले मला अनुभव असे आले का म्हणजे इतका आनंद होऊन जातो. ते स्वामी सेवेत मी मग्न होऊन गेले. मला कोणी वेळी बी म्हणलं चालतं आता. अहो स्वामी भक्त वेडेच असतात ताई. ते समोरच्याला वाटतंय बाई वेडी झाली का काय ती स्वामीच करते असं होतं ते. हो ना. स्वामींच्या भक्तीमध्ये वेडच होऊन जातात आणि जी लोक वेडी होतात ना तीच स्वामींच्या जवळ पोहोचतात ताई. आणि मग मी रात्री माझी बहीण राधी संभाजीनगरला ना. हा हा हा. मग तिला पण सांगितलं ती पण स्वामी सेवा बऱ्याच दिवसाची करते ती. अरे वा. हा हा हा. हा मग ती कायमची स्वामी सेवा आहे तिला म्हणलं मग तू नेहमी करते. ती म्हणते तुला काय सांगू माझे अनुभव. अगं म्हणलं मग मी ते तुला पाठवते म्हणलं त्या ताईला. मग तुला करायचे असले तर कर म्हणलं तू मग. हा हा हा. हा म्हणलं मी ते माझे ते व्हॉट्सअपवर पाठवते तुला. ते फोन नंबर देते तुला जर स्वामी अनुभव सांगायचे असले तर सांगत जाय म्हणलं. ती लई जुनी आहे स्वामी भक्त ती. अरे वा. हा मग. हा तर मग तिला रात्री सांगितलं ती म्हणती तुला आता आहे मला तर पूर्वीचे अनुभव आहे म्हणते. हा हा. अनुभव असं माहित नव्हतं ताई कोणाला सांगायचं नाही. असं आपल्या जवळ ते अनुभव आले बी तर आपल्यालाच माहिती नाही आपण सांगत नव्हतं. पण मग आता हे चॅनलवर पाहून ते करून मग आपल्याला वाटतं सांगा आपण. हा हा. आणि बघा तुम्ही स्वतः अनुभव घेताय. जेवढे अनुभव शेअर करेल तेवढे अनुभव वाढतात का नाही ताई? हो वाढतात. आता मला आहे ना तुम्हाला अनुभव करायचं सुद्धा लागती. असं वाटतं की आता केला ना परत ताईचा फोन येऊ राहिला. म्हणजे मला पण अशी ते राहिलं तुम्हाला अनुभव ते करलं म्हणजे अशी अनुभव चालूच माझी. हा हा. नाही अनुभव महत्वाचं देणं खूप महत्वाचं आहे ना हो ताई. तुम्ही सांगा त्यांना ब्रह्मांड सांभाळायचंय आणि त्यात जर तुमच्याकडे लक्ष असेल तर तुम्ही किती भाग्यवान असाल ताई. हो आणि माझ्या ना तसं इतका आनंद होतो मला. आता सुनबाई ते तिला म्हटलं तुला जशी झाली तशी सेवा करत जाय तू. हा 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 तुला तुझ्याकडून ताई नाहीच काही जमलं ना तरी एक संध्याकाळचं 5 मिनिटं तरी नामस्मरण केलं शांत तरी चालतं. काय सेवाच करत. हो नाही सांगितलं तू सकाळी म्हणजे शाळेत जाताना सांगत स्वामीला बरोबर चाला आमच्या. आणि जायचं आपलं तोंडात. म्हणते म्हणे मी त्यांच्या कॉलनीत आता रविवार शनिवार आहे ना खूप मोठी चोरी झाली. हा हा हा. जवळच त्यांच्या. अरे वा. मग ते चोरी झाली म्हणजे ते सीसीटीव्ही कॅमेरा शेजारी झाली. चोरी झाली का? हा म्हणजे चोरांनी घरं फोडले रात्रीचे. अरे बापरे. मी म्हणते ते कॅमेऱ्यामध्ये ते चोर निघाले तर 9 जण येते. हा. आणि मग त्यांनी ते दार ते कॅमेऱ्यात दिसते ना. दार फोडे कुत्रे भुकाट्या तरी कोणाला मानत नाही ते. मग असं ते कॅमेऱ्यात त्याच्यात निघालं ते चोरायचं ते लावे आता बसवलेले राहते घरामध्ये कॅमेरे लोकांनी. हो हो असतात सीसीटीव्ही कॅमेरा. हा मग ते पाहून ते सगळ्याला भीती वाटायला लागली. आम्ही बघितले तर आम्ही सुद्धा घाबरून गेलो. अरे बापरे. मग मग तिला सांगितलं म्हणजे आम्हाला आता रात्रीची भीती वाटायला लागली. असं घर फोडायचं ते राहत होतं. म्हणलं तू आहे ना स्वामी सांगा स्वामी माझ्या घराचं रक्षण कर. नाही पण ताई स्वामी घरात असल्यानंतर असं काही होतच नाही ताई. हो नाही मग सांगितलं मी स्वामी स्वामी झोपते सांगायचं आपण झोपतो का त्यावेळेस स्वामी आमच्या घराचं रक्षण करायचं मी आता. आम्ही झोपतो आता असं. ताई तुमच्या सुनेला सांगा ना मग छोटासा फोटो स्वामींचा घरात ठेवायला. नाही आणला ना ताई. आहे ना मग नाही टेन्शन काय. हो स्वामीचा फोटो आणला. स्वामी चरित्र सारांश आणलं. ते तुम्हाला नाही सांगितलं माझ्या नातवाचे किचन आहे.
तर मी गेले ना तर मला दोन्ही दोन्ही किचन काढून दाखव राहिला, म्हणजे त्याला इतकी गोडी लागली ताई आता. हा, मग स्वामी घरात आहेत ना, मग त्यांना म्हणा हो. तुम्ही काळजीच करू नका. कारण स्वामींच्या घरात चोरीच होत नाही ना. हो, आणि ते जिथं जिथं घर फोडलं का हा. ते स्वामी भक्त आहे ते. पण अच्छा. ते काय ते बाहेर राहतं नाशिकला का पुण्याला राहतं ते, आणि त्यांचं तिथं घर आहे ते म्हणजे कुलूप लावेल, त्या लॉक लावून बंद ते रात्रीचं. अरे 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 अरे. पण त्यांनी ते घरात ठेवलेलं नाही काही, ते राहतच नाही ना. हा हा, मग ते त्यांच्या बरोबरच सर्व काय असं. हा, मग ते राहत नसल्यामुळे ते चोराची वस्तू नाही तिथं. मग आता ते तिकडे राहिल्यापासून 2 वेळ चोरी झाली. आता त्यांची तिथं कॅमेरे बसवलेले आहेत, त्यांना तिथं दिसतं ते जिथं राहता का. हा हा हा. तर हा, मग मागच्या वेळेस चोरांनी घर फोडलं तर त्यांनी तिथून त्या कॉलनीत फोन लावले का ते चोरी झाली म्हणून. तर त्यांच्या तिथं त्यांनी काही ठेवलेलं नव्हतं. मग आता किती झाली ना ती शनिवार रविवारची चोरी. मग त्या दिवशी त्यांना काही सापडलं नाही, म्हणजे त्यांनी घरात ठेवलेलं नाही काही, पण दरवाजे फोडून ते मध्ये घुसले. मग आमचा मुलगा काय म्हणे, मग ते पण स्वामी भक्त आहे म्हणे, मग त्यांचं घर कसं काय फोडलं. अरे म्हणलं ते स्वामी भक्त आहे ना, ते तिथं राहत नाही, मग त्यांचं घर फोडलं, पण त्यांची चोरीला काही गेलंच नाही ना. नाही गेलं ना काय. हा, 2 वेळेस त्यांनी चोरी केली ना, मग काहीच गेलं नाही म्हणलं त्यांचं. हा, मग तो पण चमत्कारच झाला ना ताई. आणि महत्वाचं म्हणजे स्वामी त्या घरात नव्हते ना ताई. स्वामी घरात ते असल्यानंतर चोर जरी घर फोडून आत गेले ना, तरी ते एकही वस्तूला हात लावू शकत नाहीत. आंधळे होतात, त्यांची काय बुद्धी भ्रष्ट होते, काहीही होतं, पण ते काहीच करू शकत नाही. मग त्यांची आता ते स्वामी भक्त आहे, जिथं राहतात तिथं स्वामी त्यांच्या जवळ आहे ते, तिथं ती स्वामी सेवा तिथं करतात ते. म्हणूनच तिथं बंद घरात कसं काय स्वामी थांबतील तिथं. हो ना, आता ते नाही. आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या घरात स्वामींचा फोटो पण नाही ना, त्यांच्या बरोबर आहे ना. हो, बरोबर आहे स्वामीचा फोटो. मग स्वामी फोटो ठेवल्यावर त्याला दिवा म्हणजे आपली सेवा नाही होत ना, मग इतर रिकामा फोटो ठेवल्यावर. मग त्यांच्या बरोबर आहेत, मग तिथून त्यांनी केला ना चमत्कार, काहीच गेलं नाही ना. हो, काहीच नाही गेलं त्यांचं. मग त्याला सांगितलं ना, मग त्यांचं ते गेलंच नाही म्हणलं काही. त्यांची 2दा त्यांचं दारं तोडले, पण त्यांच्या घरातून काहीच गेलं नाही. मग काय चोरी होऊ शकत नाही. जरी चोर जरी गेले ना ताई, तरी चोरी होऊ शकत नाही. कारण स्वामी घरातील एकही वस्तू जाऊ देत नाही. काही धक्का. मग मी त्याला सांगितलं, तू थोडं थांब म्हणलं, तू आहे ना माझ्यापेक्षा पूर्ण स्वामी सेवा करशील. हो ताई, तुमचे अनुभव असे आहेत की नाही की स्वामींची, मला तर असं वाटतं की स्वामींची इच्छा आहे की तुमचा मुलगा, सून, नातू प्रत्येकाला सेवेमध्ये घेण्यासाठी तुम्हाला एक प्रोत्साहन म्हणून अनुभव सतत देत आहेत स्वामी. हो, आणि मग ते आता सुनबाई नाही, मुलगा पण आला ना, त्याचं मन म्हणजे तो बघतो ना, तो म्हणतो हे चमत्कार कसे काय दाखवत्यात. मग आता मी म्हणजे असं ते कसं त्यांचं सायन्स मधलं ज्ञान आहे ना त्यांचं. नाही, कसं असतं ताई की प्रत्येकाची विचार करण्याची एक क्षमता असते त्यांचं, म्हणजे जसं शिकतात ना त्या पद्धतीने. पण एक दिवस येईल की तुमच्या मुलाला सुद्धा वाटेल की आपल्या आईला एवढे स्वामींनी, म्हणजे गर्व होईल त्यांना सुद्धा की आपल्या. गर्व आहे ना. म्हणजे माझा गर्व आहे त्यांना आहे, आणि ते पण म्हणजे त्यांचं असं वाईट नाही आहे, फक्त त्यांचं ते शिक्षण आहे ना तेवढं. हो ना, तसं नाही मला म्हणायचं ताई, पण त्यांना सुद्धा असं वाटेल की आपली आई एवढी भाग्यवंत होती की तिला साक्षात स्वामी प्रत्येक वेळी म्हणजे चमत्कार दाखवत होते. म्हणजे त्यांना त्या गोष्टीचा गर्व होईल असं मला म्हणायचं. आणि ते सुद्धा मग स्वामींच्या भक्तीत आता तर विश्वास आहे, पण ते सुद्धा करतील असं मी तुम्हाला सांगते. हो, आणि मग त्याला ते मागचा अनुभव ऐकला ना त्यानं, वीज पडलेला ते. त्यांनी स्वतः. तर मग ते मी नव्हतं सांगितलं की मी तुम्हाला जुना अनुभव सांगते. मग तो ते अनुभव ऐकत होता, तर मग तो अगोदरच म्हणे आता माहिती देवाचा अनुभव सांगेन म्हणे, म्हणजे त्याला माहिती माझे अनुभव. तर मग तो नाही सांगितलं मी आता एक व्हिडिओ मोठा होतो ना सांगताना. मी नाही म्हणले तुम्हाला थोडी सांगेन अशी सांगायला लागल्यावर. तर मग तो म्हणे मला वाटलं तू तोच अनुभव सांगते. म्हणलं अरे सांगणार मी ते ताईला अनुभव, पण मग आता एका याच्यात मोठे व्हायचे, थोडे करून सांगणारे म्हणले सगळे अनुभव माझे. मग तो माझा तो जुना अनुभव असा होता, तो सांगते मी तुम्हाला. ते बरं, आता सांगा. हो, आम्ही म्हणजे पायी दिंडी पंढरपूरला गेलो होतो. 30 वर्ष झाले पायी जायला दिंडीमध्ये. आणि मग इकडं ते पैठण तुम्ही ऐकलेलं ना, एकनाथ महाराजांचं पैठण. पैठण नाही हो. नाही का? इकडं महाराष्ट्रामध्ये ते. महाराष्ट्रामध्ये आहे का? हो, नाथ महाराजांचं पैठण. तर मग आमची दिंडी तिथं मुक्कामी राहिली. आणि ते इकडे आमच्याकडे अंबानेरी म्हणून ना तिथली महाराजाची, आम्ही त्या दिंडीत गेलो. आणि मग आम्ही 5 जण होतो इथले.
आमचं जाऊबाई, आमचे बायान, आम्ही दोघं मिस्टर आणि मी आणि एक आमच्या कामावरला माणूस, आम्ही अशी 5 माणसं गेलतो दिंडीत पायी. मग पैठणला थांबलो आम्ही आणि मग आमचे मिस्टर म्हणे तुम्ही 3 जण जा दर्शन करून या तिकडे नाथ महाराज तिकडे ते राजन आणि ते ना तिकडे द्या ना, आम्ही इकडे मंदिरात थांबलो होतो. तुम्ही जा म्हणे, मग मी जाईन म्हणे एकटा मागून. आमचे ते सामाईन होतं तिथं. मी गेले ताई तिथं आमच्या जाऊबाई बरोबर आणि ते तर तिथं आम्ही लांब बारी लावली तिथं. आणि ज्यावेळेस दर्शन घ्यायचं ना तर पोलिसांनी काय केलं, मला लोटून दिलं, माझं दर्शनच नाही झालं. म्हणजे ढकलून दिलं तुम्हाला पुढं? हा, आता ते दर्शन घ्या आपलं नजरेनं पाहतो दर्शन घेतो ना. हो ना, हो ना, तसंच होतं अहो ताई. म्हणजे तिथं गर्दी जास्त असते ना तिथं. हो, गर्दीमुळे मग माझं काय केलं, मी तिथं जाताच पोलिसनं माझं हात धरला आणि तिकडे लोटलं. मला ते दिसलं बी नाही, दर्शन बी झालं नाही. मग मला ना रडू आलं. मग मी म्हणलं किती लांब बारी लावली आपण, किती कुठून कुठं आलो म्हणलं पायी. आणि मग आपलं दर्शन नाही झालं, काहीच चूक झालं नाही आपला. मला म्हणजे असं अक्षरशः रडली मी, मला रडू यायला लागलं म्हणजे. आणि मग नाही झालं दर्शन. आता परत बारी लावणं शक्य नाही म्हणलं आपल्याला आता. गर्दी. मग खूप नाराज झालं मन माझं. आणि मग आले वापस मी. मग माझ्या मिस्टरला जायचं होतं नंतर परत दर्शनाला. मग मी रडून सांगायला लागले, म्हटलं माझं दर्शन नाही झालं, पोलिसांनी मला लोटून दिलं म्हटलं. मी लांब बारी रावत गेले आणि दर्शनच नाही झालं म्हटलं. माझ्या नशिबात नव्हतं दर्शन. तर मग ते काय म्हणे मला जायचं चाल माझ्याबरोबर डबल जाऊ म्हणे. मग ताई परत मी दुसऱ्यांदा गेले. इकडे मंदिरापासून ते मंदिर लांब आहे तिकडं. परत बारी लावली ताई. आणि मग नंतर गेले. मग आता मला म्हणलं मी आपण आधी पाहून लगेच पटकन दर्शन घेऊ म्हणलं आपण. तिथे गेलं का आता पोलीस पहिल्यांदा लोटला आपल्याला. गेले ताई. मग मी समोर बघितलं मी आणि दर्शन बी घेतलं आणि मग बाजूला झाले. आणि मग बाजूला होऊन असं दंडवत करत नाही का आपण नंतर. मग मी असं दंडवत केलं खाली दर्शन झाल्यावर. तर ताई एक छोटा मुलगा आला 2.5-3 वर्षाचा. अशी हाफचड्डी होती, ती लहान मुलाचे कपडे आणि एक हाफ शर्ट घातलेला होता. आणि मी जे दंडवत घातलं खाली डोकं टेकवलं जमिनीला त्या मंदिरात. ताई त्या मुलानं मला इतकी चापट मारली वरून डोक्यातून, तर माझं ते खाली डोकं असं आपटलं आणि कपडाला लागलं. एवढ्या लहान मुलाने? हा, एवढ्या लहान मुलाने. आणि मग मला मी खालूनच बघितलं ना तर म्हणलं आम्हाला कोणा मारले एवढी चापट. असं खालूनच कान दिसलं मला ते लहान मुलगा. अरे म्हणले आणि एवढी चापट मारली मला. मी लगेच उठले माझ्या मिस्टरला म्हणलं पाहू मला ते मुलांना चापट मारली. त्याला थोडसा दिसला बरं का तो मुलगा. हा, आणि मग आम्ही दोघांना इतका शोधला बाई ताई तिथं आम्हाला तो मुलगाच दिसला नाही नंतर. बापरे. आणि मारली त्यानं की दंडवत घेतला म्हणून का डबल का आला म्हणून? दंड नाही, दंड मग मी रडले ना, माझं पहिल्यांदा दर्शन नाही झालं ना. मग मला समजलं ना नाथ महाराजांना आपल्याला दर्शन दिलं आता हे साक्षात. हो ना, हो ना. ते लहान मुलाच्या रूपात आले तुमच्याकडे. लहान मुलाच्या रूपात आले. मग ते पहिले मी रडले, माझं मन नाराज झालं, दर्शन नाही झालं. मी डबल आले. मग ते नाथ महाराजांना वाटलं का तू आता रडती कशाला, आता घे दर्शन तू. हो ना, हो ना. मग तो अनुभव होता माझा एक. मग मला अजून पण आठवणीत. मग पोराला काय वाटलं तो अनुभव सांगू राहिली बाई. मग ते नाथ पैठणचे नाथ महाराजांनी मला असं दर्शन दिलं होतं मग साक्षात असं डोक्यात चापट मारून. हो ना, म्हणजे त्यांनी दाखवलं की मी आलोय म्हणून. हो, मी आलोय म्हणून. मग असे चमत्कार होते माझे. तर मग त्याला वाटलं हे सांगणं म्हटलं ते पण सांगते भाऊ मी नंतर एक एक सांगत जाईन म्हणलं. असा अनुभव आला का मग एक जुने अनुभव सांगत जाईन म्हणलं मी. बरं. मग असा व्हिडिओ मोठा होऊन जातो ना आपण सगळं सांगत बसल्यावर. खूप छान अनुभव आहे ताई तुमचे. काही छान अनुभव येऊ राहिले मला, सगळं छान आहे. हा, म्हणजे स्वामी सेवेत आले. माझा ते थोडंफार आपल्या संसारात राहतो आपण. हो ना, आपल्याला थोडेफार कष्ट ते आपल्याला ते करावंच लागायचं ना मग. हो ना, हो ना. ते महत्वाचं पण आहे ना ताई. सर्व सोडून आपण नाही ना राहू शकत. हो. आणि आता आमच्या मिस्टरचं बी त्यांना ते अटॅक येऊन जायले. मला पण शुगर आहे. पण मी एवढं पण ताई मी सेवा करते ना दुसऱ्यासाठीच करते. मी आजपर्यंत मी स्वामीजवळ मी अशी बसून म्हटले नाही की स्वामी आम्हाला तुम्ही चांगलं करा म्हणून. बरं अहो ताई, दुसऱ्यांसाठी मागितलं ना की स्वामी आपल्याला आपोआप देऊन जातात. कारण ते अजून खुश होतात ताई. म्हणून तर तुम्हाला एवढे सुंदर अनुभव येत आहेत ताई. हो, पण स्वामीला माहिती मी म्हटलं नाही अजून स्वामी तुम्ही माझी तब्येत चांगली करा की ते मिस्टरची करा. आता मी तुम्हाला सांगितलं ना भोग आहे आपला, तो भोगाच लागेल ना. हो, ते आहेच.
ते आपल्यालाच भोगायचं आहे, त्यात कोणी नाही काय करू शकत. हो, ते भोगाचं आपल्याला आहे, फक्त तो आपल्याला स्वतःच्याच भोगायला लागतो तो. हो ना, हो ना. नाही तुम्ही तारक मंत्रात ऐका ना ताई, तारक मंत्रात तीर्थ वगैरे दररोज घेत जा, मिस्टरांना पण देत जा. नाही घेतो ना, आमचं असं चालू आहे आमचं दररोज, आपली नित्य सेवा अशी दररोजची आहे आमची ती. आपण असं स्वामी पुढे असं हट्टाने गेलं ना मी अजून. असं हट्टानं मागितलं नाही स्वामीला काय मी आता अशी सेवा करते माझं बरं होऊ द्या, असं हट्टाने गेला अजून मी स्वामीकडे. कारण जे आपले भोग आहे ना तोपर्यंत भोगून घ्यायचे. हो ना, हो ना. स्वामींची इच्छा झाली की एका क्षणात चमत्कार होतो ताई. हो, ते मी तुमच्याकडे ना ताई ते 2 दादाचे व्हिडिओ आले, एका ताईचा आला तुमच्याकडे, ते बघितले मी. ते एका दादा नाही म्हणे का मला दिसत नाही दळण करायला ते. हो त्या माझ्या मिसेसला पॅरलेस झालेला आहे म्हणे, मुलगा बाहेर राहतो बघत नाही तिकडे. तो अनुभव सांगितला होता त्यांनी. गोळे दादा. हा, तर ते अशा ऐकून तर मला तर कसं तरी असं काटे येते अंगाला ना, असं इतकं वाईट वाटतं ते असे अनुभव ऐकून. हो ना, म्हणजे त्यांनी रिक्वेस्ट केली होती, ते म्हटले की माझा म्हणजे शेअर करा मला, कमीत कमी लोकांनी सेवा माझ्यासाठी केली तर तेवढंच होईल ना. त्यांना कसं साथ कोणाचीच नाही ना हो, त्याच्यामुळे मग. हो ना, ते मुलगा त्यांना बघत नाही ना, त्याच्यामुळं आता ती असं होऊ नये कोणाच्याच त्याच्यात, असं होऊ नये. पण आता काय ते व्हिडिओ ऐकून खरं मला लई वाईट वाटलं बरं. नाही, ते खूप भयंकरच होतं ना ताई, खूप वाईट होतं ताई ते. आता विचार केलं त्यांनी घरातलं करायचं, ते मिसेसला खाऊ घालायचं, दळण करणं, सगळे सोपे कामं नाही ना. आणि त्यांचं गाव आमचं जसं गाव आहे तसं गाव त्यांचं आहे ते. हो, खेडगाव. हा, म्हणजे बस स्टँड पासून 4-5 किलोमीटर आम्हाला मध्ये यायला लागतं. तसं ते म्हणे आमचं गाव मध्ये, आम्ही जाऊ शकत नाही म्हणे पायी इतक्याला. हो ना, आणि त्यांना दिसत पण नाही महत्वाचं म्हणजे स्वयंपाक कसा करायचा. ते मला खूपच अवघड वाटलं ना. अजून पण एका दादाने सांगितलं होतं एक वेळ, ते म्हणे माझी पत्नी नाही म्हणे माझी जवळ, ते मला 30 वर्षातच पॅरलीस झालेला आहे. तो एक अवघड वाटलं तुम्ही. ते तर किती हो त्यांचं, म्हणजे किती लहान वय. हो, वय नाही काही नाही ते. पण अजून एका ताईचा पण असंच होता अनुभव, आता काल परवाच ऐकलं मी. हो, त्यांच्या मुलाला का काहीतरी त्रास होतोय का. हो, सुनबाई मारती म्हणे मला. हो, मुलगा ऐकत नाही, म्हणजे सुनाचंच ऐकतो, बायकोचंच ऐकतो सर्व. किती अवघड आहे ताई असं ऐकलं तर. हो ना, बघा ना, म्हणजे आपण एखाद्याला वाटतं की माझं दुःख खूप मोठं आहे, पण दुसऱ्यांचं ऐकल्यानंतर समजतं ना ताई काय आहे आपलं काय. ते खरोखर खूप भयंकर आहे हो ताई. काय हो ना, ते आता हे अनुभव ऐकूनच, अनुभव मध्येच आता प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव राहतात. ते आता प्रत्येकाच्या पाठीमागे जरी काय नाही काय अडचणी हे असतातच, कोण असं बिना अडचणीचं आहे का ते. हो, आता तुम्ही इतकी सुंदर सुंदर बोलला, एवढं सुंदर अनुभव सांगितलं, पण तुमच्या पाठीमागे आहेच ना, मिस्टरांना अटॅक येऊन गेला. हे आम्हाला ताई आम्हाला बिमारीची बाकीचं आहे ना, तर हे बाकीचं काही जीवनात आलं बी म्हणजे त्याच्यात काय तुम्हाला सांगतो, एक गोष्ट मुद्द्याची, आपले जे कर्म आहे का, आपल्या हातून कर्म चांगले घडले ना, तर आपल्याला किती बी संकट आलं त्याच्यात काय होतं ते निवारण होऊन जातं, ते तारून नेतात आपल्याला. संकट भरपूर येतं ना, असं नाही दिवस उगवला की आपल्या भोवती संकट राहतच. आपण स्वामीचा धावा करतो, म्हणजे असा प्रत्येकाचा धावा करतोच ना आपण. हो ना, हो ना. पण ते काय होतं, आपण जर कर्म चांगले केले ना, ते आपलं कमी याच्यात निवरून जातं, ते देव आपल्या बरोबर असतात. हो, आता संकट आपल्याला दिवस उठलो नाही तर बसून तिथून बसून आपल्याला ते टेन्शन संसाराचे आपण चालू राहतं ते आपल्या डोक्यात. हो, खूप छान अनुभव आहे ताई, शेअर कर. काही नाही, माझी मुलं हे सगळं व्यवस्थित ताई. अरे वा. तेच मुलायचं तर मला तर काही माझ्या मुलं ते काही पण मग चांगले त्यांचं सगळे, म्हणजे त्यांना पण असं वाईट काही आवडत नाही. ते महत्वाचं आहे ताई. त्यांना आहे ना, तर म्हणजे त्यांना जनसेवा करते ते. तेच महत्वाचं आहे ना ताई. मग आता त्यांचं ते मुलांचं कसं आहे, आता ते तुम्ही आता याच्या पुढे देवा पुढे बसून तुम्ही नुसतं समजा टाळ भजन करत बसत्या ना, पण मग एखादा भुकेला जर बाहेर भुकेला असेल ना, त्याला खाऊ घालणं ते गरजेचं आहे. हो ना, आणि महत्वाचं आहे ना ताई. तिथं बसू तर मग बाहेर उपाशी जो राहिला, जे ते राहिला त्याला पाहणं महत्वाचं आहे. म्हणजे अशी त्यांची वृत्ती. नाही, कर्म करतात ते चांगले, हे म्हणा. कर्म चांगले त्यांचे. ते पण महत्वाचं, ती पण एक सेवाच घडते ना ताई. मग ती त्यांना ती जनसेवा करायला आवडते.
ती पण खूप मोठी सेवा आहे ताई. एका जागेवर बसून देवाचं नामस्मरण करणं त्याच्यापेक्षा ही मोठी सेवा आहे. हा मग तसं आहे त्यांचे म्हणजे जे कर्म आहे ना ते एकदम व्यवस्थित आहे. ते मग मला तो बी आनंद होतो कारण मी लहानपणी सेवा केली त्याच्यामुळे होत नाही. मला समजा अशी आवल्यात भेटली हे सगळं म्हणजे माझं मन असं आनंदी आहे. हा हा नाही छान आहे. असं पण संतान व्हायला पण भाग्य लागतं ना ताई. हो आणि आता कष्ट तर आपल्याला कष्ट करावंच लागतील ना. हा हा हो ते तर आहे. कष्ट करणं ही काय आपल्या संसाराचं आपल्याला फुकट कसं काय भेटन. आपल्याला फुकट लागत नाही कोणाचं कष्टाचंच लागतं. आपल्याला कष्ट करावंच लागतील. हो ना हो ना आणि कष्टाशिवाय यश पण नाही ना ताई. हो कष्ट करायचं आणि त्याच्यातच आपण जे काय आपलं आहे ना ते कष्टामध्येच करायचं आपल्याला. हे माझं धोरण पहिल्यापासून येईन तसंच माझ्या मुलाचं पण. हा हा त्याच्यामुळे तुमचं पाहूनच मुलांना पण त्या सवयी लागल्या ना. हो त्या सवयी लागल्या त्यांना पण. खूप छान आहे ताई. हो चला मी शेअर करते ताई. हो हो जुने अनुभव पण असे सांगेन नाव आला का त्याच्याबरोबर जुना ठरवून जाईल एक शेअर. आज जुने अनुभव भरपूर माझे. हो हो चालेल चालेल ताई. हो श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हो मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखर स्वामींच्या भक्तीमध्ये असे सुंदर सुंदर चमत्कार हे घडतातच. त्याचबरोबर स्वामी आपल्या भक्तांच्या आयुष्यामध्ये नेहमीच वेगवेगळे चमत्कार हे करत असतात आणि हे चमत्कार हे प्रत्येक स्वामी भक्तांना माहीत आहेत कारण त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी अनुभव दिलेले आहेत. आणि ज्या लोकांना अनुभव दिलेला नाही, जे लोक स्वामींच्या सेवेमध्ये आहेत परंतु अनुभव दिले नाही, तर त्यांना देखील जेव्हा स्वामी अनुभव देतात तेव्हा मात्र पावलोपावली नेहमीच अनुभव हे नक्कीच देत राहतात. तर खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता. मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा मात्र स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून जर एखादा व्यक्ती स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे आणि तुमच्या अनुभवातून खूप लोकांना मदत देखील होत असते. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुमची सांगण्याची खूप गरज आहे. जेव्हा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर कराल तेव्हा मात्र भक्ताने भक्त स्वामी भक्त हे नक्कीच वाढणार आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय होऊन जाणार आहे आणि प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही नक्कीच होणार आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा. नाहीच काही अगदी सेवा जमली तरी देखील नामस्मरणाला खूप महत्त्व आहे. काम करत करत सुद्धा तुम्ही नामस्मरण करू शकता. त्याचबरोबर जरी तुम्हाला या संपूर्ण 24 तासातून 5-10 मिनिटं शांत बसून जरी तुम्ही देवाच्या समोर नामस्मरण केलं तरी देखील खूप फायदे त्याचे आहेत. त्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा स्वामींचं नामस्मरण करा आणि काम करत करत देखील स्वामींचं नामस्मरण चालूच ठेवा. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.